मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात का? या जगामध्ये बहुतेक लोक फक्त दोनच प्रश्नाचा विचार करतात. मला लोक का किंमत देत नाहीत आणि माझं आयुष्य का बदलत नाही. पण तुम्ही कधी या उलट प्रश्न विचारलात का? माझं आयुष्य का बदलेन, मला लोकांनी का किंमत द्यावी? थांबा, रागावू नका. हा प्रश्न काही तुम्हाला दुखावण्यासाठी नाही, हा तुम्हाला जागवण्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये हजारो समस्या आहेत, पण त्या समस्या परफेक्ट सोडवणारे लोक फार कमी आहेत. आणि गंमत म्हणजे बहुतेक लोक फक्त त्या समस्या पाहतात आणि काही मोजकेच लोक त्या समस्या सोडून स्वतःची किंमत वाढवतात. आणि हेच लोक जगामध्ये कुठेही गेले तरी तेच मागणीमध्ये असतात. पण सर्वात वेदनादायक गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? आपल्या सर्वांमध्येच असा एक गुण आहे, अशी एक ताकद आहे, अशी एक कला आहे, जे दुसऱ्यांचं आयुष्य सोडवू शकते, त्यांच्या समस्या दूर करू शकते, त्यांचं आयुष्य बदलू शकते. पण आपणच ती ओळखत नाही. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ना, फावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा. माणसाला किंमत नसते, माणसाकडे असलेल्या गुणाला किंमत असते आणि त्याच्या गुणामुळे माणसाला. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला किंमत देत नाही ना, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडे असं काय आहे जे दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्यांचं आयुष्य बदलू शकतं? आणि इथेच खरी तुमची ताकद आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी हजारो गोष्टी शिकण्याची गरज नाही. फक्त एक कला, फक्त एक गुण आणि एक कौशल्य जे तुमच्या आत आधीपासूनच आहे. फक्त त्याला परफेक्ट करा. हो, तुम्हाला काहीही नवीन बनायचं नाही, फक्त तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचंय. 1 मिनिट डोळे बंद करून विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलंय का की तुम्ही एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने केली आणि लोकांनीही प्रतिक्रिया दिली की अरे वा, हे काय जबरदस्त करतोस तू? तीच आहे तुमची कला, तीच आहे तुमची किंमत, तीच आहे तुमची ओळख. जगात प्रत्येक व्यक्तीकडे अशी एक गोष्ट असते जी इतरांना उपयोगी पडते. ती तुमच्यामध्येही आहे. तिला ओळखा, तिला पैलू पाडा आणि तिलाच तुमची ओळख बनवा. लक्षात ठेवा, किंमत कधी मागायची नसते, किंमत ही निर्माण करायची असते. जर लोक तुम्हाला किंमत देत नसतील तर याचा अर्थ एकच आहे, तुमच्याकडे असा एक लपलेला गुण आहे, पण तो तुम्ही आणखी जगाला दाखवलेलाच नाही. मग उशीर कशाला करताय? फक्त एक कला पकडा, तिला परफेक्ट करा आणि त्या कलेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवा. त्या दिवशी तुम्ही किंमत मागणार नाहीत, लोक स्वतःहून तुम्हाला किंमत देतील. आणि कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आजचा निर्णय पुरेसा आहे. तुमच्या आतली ती कला ओळखा आणि कामाला लागा, कारण तुमचं आयुष्य पुढे वाट पाहते. मित्रांनो, खरंच आपलं आयुष्य बदलण्यासाठी फार काही लागत नाही. फक्त एक कला पुरेशी आहे. एक कलाही आपलं आयुष्य बदलून टाकू शकते. याच्यासाठी फार एक परफेक्ट बसणारं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक छोटस गाव होतं आणि त्या गावामध्ये एक प्रणव नावाचा मुलगा होता. त्याचे वडील तुटलेले बूट शिवायचं काम करायचे. मोठं घर नाही, मोठे स्वप्न नाही, फक्त रोजच्या पोटाचा प्रश्न होता. पण प्रणवकडे एक कला होती, बूट दुरुस्त करण्याची नाही, बूट डिझाईन करण्याची. तो बूट दुरुस्त करत असताना लोकांच्या पायांना योग्य आकार द्यायचा, एकदम स्टायलिश, कम्फर्ट. लोक म्हणायचे, या मुलाला बूट कसा असला पाहिजे हे सगळं कळतंय. एक दिवस शहरातून आलेल्या कॉलेज स्टुडंटनं त्याच्या वडिलांकडे त्याचे बूट दुरुस्त करण्यासाठी दिले. प्रणवने तो बूट पाहिला आणि सहज म्हणाला, जर हे बूट तुम्ही असे केले तर तुमच्या पायाला आणखी आराम देतील. आणि तो विद्यार्थी सहज हसत म्हणाला, अरे तू तर खरंच एखाद्या प्रोफेशनल डिझायनर सारखं बोलतोस. त्या विद्यार्थ्याचं ते वाक्य प्रणवच्या डोक्यामध्ये सारखं फिरत राहिलं. त्या प्रणवनं ठरवलं की आता आपण बूट डिझाईन करायला शिकायचं. त्यानं 2 बुटाचे नमुने तयार केले. ते अगदी सुंदर होते, स्टायलिश होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरामदायी सुद्धा होते. त्यानं त्याचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आणि पहिल्याच आठवड्यामध्ये त्याला 27 ऑर्डर आल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 200 पेक्षाही जास्त ऑर्डर आल्या. आणि एक दिवस एका प्रसिद्ध फुटवेअर ब्रँडने त्याला एक मेसेज केला, तुझे डिझाईन आम्हाला खूप आवडले, तू आमच्या कंपनीसाठी फुटवेअर डिझायनर म्हणून काम करशील का? पगार 60,000 रुपये प्रति महिना मिळेल. त्याचे वडील फक्त 8,000 रुपये महिना कमवायचे. त्यानं ती नोकरी स्वीकारली नाही. त्यानं स्वतःचा एक छोटासा ब्रँड सुरू केला, प्रणव फुटवेअर. आज त्याची सेल्स आहे 4 लाख पेक्षाही जास्त आणि त्याच्या डिझाईनची मागणी आहे मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये सुद्धा. कंपनीचे लोक जेव्हा त्याच्या घरी त्याला भेटायला आले होते, तेव्हा ते लोक त्याच्या वडिलांना म्हणाले, तुमचा मुलगा फक्त बूट बनवत नाही, तो लोकांचं चालणं बदलतोय. तेव्हा त्यांचे डोळे भरून आले आणि तेव्हा प्रणवला पैशापेक्षाही मोठी किंमत मिळाली आणि मोठा आदर मिळाला. मित्रांनो, कला काहीही असू शकते. चहा करणे, शिकणे, ऐकणे, बोलणे, फोटो काढणे, डिझाईन करणे, कपडे शिवणे. पण ती परफेक्ट केली ना, तेव्हा ती पैसा देते आणि पैसा आला की किंमत आपोआप येते. या जगामध्ये ज्याची कला लोकांच्या उपयोगाला येते ना, त्याच्या दारामध्ये पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीही उभ्या राहतात. तर मग आजचा प्रश्न फक्त एकच आहे, तुमच्याकडे कला आहे, किंमत देणारे लोक आहेत, मागणी आहे, फक्त नाही ती तुमच्याकडे ऍक्शन नाही. आज फक्त एकच काम करा, तुमच्याकडे जी कला आहे तिला परफेक्ट करा आणि त्या कलेला पैशामध्ये रूपांतरित करा. फक्त स्वप्न बघू नका,
कृती सुरू करा. उद्यावर ढकलू नका. आजच पहिलं पाऊल टाका आणि जग बदलण्याआधी स्वतःला अपग्रेड करा. आणि कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी माझी कला ओळखून कामाला लागलोय. कारण हे फक्त एक वाक्य नाही तर तुमच्या आयुष्याचा पहिला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि मित्रांनो, खरंच हा व्हिडिओ जर तुम्हाला काहीतरी देऊन जातोय असं जर वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि जो मित्र तुमचा म्हणतोय की लोक मला किंमत देत नाहीत, अशा मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर त्याचा आयुष्य बदलू शकतो. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.